नमस्कार, जय महाराष्ट्र. अचानक तब्येत बिघडली, हॉस्पिटलला होतो, हॉस्पिटलाइज झालेलो. पूर्ण अंगाला चेहऱ्याला सूज आहे, बघू शकता तुम्ही. थोडं तब्येत डाऊन आहे, तरी पण डिस्चार्ज झाला आहे. बाहेर निघालो, पण लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे ही व्हिडिओ बनवण्याचं कारण, माफी, असं व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं, मला कंटिन्यू म्हणजे ते रील्स मेसेज चालू आहेत. ते कॉकरोच पार्टी म्हणून काहीतरी एक नवीन पार्टी चालू झालेली आहे. आज यूथ ज्या वेळेस ह्या अशा पार्ट्या बनवतोय त्यावेळेस त्यांच्या अकाउंटसाठी सस्पेन्शन आणि ते सगळं चालू आहे. आमच्या पण केसेस पडतात, आम्ही केसेस पण घेतो. पण एक सांगतो, ज्या वेळेस सन्माननीय राजसाहेब ह्या गोष्टींवर जेव्हा उजाळा टाकतात, जेव्हा ह्या गोष्टींनी बोलतात, त्यावेळेस काय करतात, अंधभक्त काय करतात, त्यांना ट्रोल करतात. आमच्यासारख्यांवर काय करतात, केसेस करतात की आम्ही गप बसू. आम्ही तर झाड गप बसलो नाही आणि बसणार पण नाही. पण दुसरी गोष्ट, ज्या वेळेस ह्या सरकारचं कुठंतरी एक स्वतःचं सत्य लपवायचं आहे, तब्येत पूर्ण डाऊन आहे, दिसत असेल चेहरा विरा पूर्ण सुजलेला आहे. पण ज्या वेळेस राजसाहेब ह्या असल्या लोकांचं सत्य बाहेर काढायला येतं, तेव्हा तुम्ही काय करता, त्यांना निवडून देता. साहेबांनी कुठला विचार मांडला की त्याचं तुम्ही विषयाचा एक बोलतात ना जोक बनवता. आता का भिका मागता? जेव्हा मराठी माणसाला त्रास होतो तेव्हा रात्री अपरात्री कोण उभा असतो? मराठी माणूस, महाराष्ट्र सैनिक आणि मनसेवाला. छाती ठोक सांगतो, सकाळी 5 वाजता पण आमच्या घरात येतात, आम्ही येतो का? कारण की साहेबांनी सांगितलेलं आहे तो आपला मराठी माणूस आहे, मराठी माणसासाठी उभं राहा. आज एवढा आजारी आहे सगळे, तरी पण माझे कॉल चालू असतं, सगळं चालू असतं. आम्हाला आजारपण, आमचं दुःख हे कोणच बघायला येत नाही. कारण की शब्द काय वापरतात, राजकारण्याचं दुःख हे कोण बघत नाही. पण त्याची जर विल्हेवाट आता जर कोणी बेंचोत जरासं जरी आता काही क्लिप केली किंवा काय केलं ना, आमची साप इज्जत रस्त्यावर काढाल. पण आम्ही जे तुम्हाला मदत करतो ना, ते कधी कोण बघायला येत नाही. रात्री अपरात्री तुम्ही फोन करता, आम्हाला फोन करता, आम्ही फोन उचलतो, बोलतो, त्याच्यावर पर्याय काढतो. नाहीच झालं तर आम्ही त्या टायमिंगला तिथं पोचतो. म्हणजे तुमच्या घरात जेवण बनतं ते सुखी बनण्यासाठी एकीकडं ह्याच्या बॉर्डरवर मिलिटरी, इकडं पोलीस, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोण, तर मनसेवाले. आता जेव्हा ती कॉकरोच पार्टी चालू झाली, लगेच त्यांचे फॉलोअर्स वाढवले, सगळं केलं. मग माझ्या राजसाहेबांनी कोणाचं वाईट केलेलं? हेच वाईट केलं का माझ्या राजसाहेबांनी की तुमच्यासाठी उभे राहिले? तुमच्यासाठी कुठला आत्तापर्यंतचा नेता आहे सांगा की त्याच्या अंगावर केसेस आहेत? माझा साहेब अजून पण कोर्टात जातो, आम्ही कोर्टात जातो. आमचा प्रत्येक पदाधिकारी आणि प्रत्येक कार्यकर्ता कोर्टात असतो. तारखेला का? तर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आम्ही भांडलेलो आहे. आणि मराठी माणसाला न्याय कसा भेटेल त्याच्यासाठी आम्ही भांडत असतो. मग ही आमची चुकी. कुठं जरासं वाईट दिसलं, चुकीचं दिसलं, डायरेक्ट घुसतो आम्ही, बघत नाही काय केस होईल काय नाही होणार. तिकडं जो अविनाश जाधव, पवन पडवळ, इकडं आम्ही किती जणांची अशी नावं घेऊ तेवढे कमी आहेत. धैर्यशील पाटील, सातारा बितारा, हे माझे जेवढे पण आमच्या सोबतचे, आम्ही सगळे एकत्र मनसेमध्ये. आम्ही कधी आमचा पक्ष नाही बदलला ना आमचा बाप बदलणार. कारण की आगरी लोकांचा एक विषय आहे, शब्दात बदल, बापात बदल. आज ज्यामुळं राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये माझं नाव आहे ते म्हणजे माझे राजकारणाचे दैवत राजसाहेब ठाकरे. 1000 वेळा त्यांनी ते मराठी माणसासाठी भांडलेत. इराणचा विषय झाला, इराणच्या विषयात पण ते बोलले. तेव्हा तर काय इराणी पार्टी, आणि आता काय झाटा उपटताव, बोलायला दम लागतोय. पण आपण पेट्रोल कितीने भरतोय? किती आहे रातचा रेट? 107, 108 हे काहीतरी 108, 107 पेट्रोलचा रेट महाराष्ट्राचा आहे. आणि जा गुगलवर, नाही तर जा गुजरातच्या कुठल्या क्लिपवर. मी आता एका मुलाची क्लिप बघितली, 94 रुपये तिथं पेट्रोल आहे. आता तुम्ही बोलाल आपली GDP मोठी आहे, हे मोठे आहे, तेल मोठे आहे, लावडा लसूण. अरे मध्ये आपलंच का भेंचोद? आपण काय फक्त काय पैसे द्यायला बसलोय का? टॅक्स आपला जास्त, सगळा जास्त आपला जातं. मग त्याच्यानंतर अन्याय आपल्यावरच का? आपल्याच मराठी माणसावर का अन्याय आहे? हा, तुम्हाला एखादी नवीन पार्टी आली की तिकडं चाललात, तुम्हाला एखादं काय झालं की चाललात तिकडं बदलून. मग मनसेवाल्यांनी काय केलं, माझ्या राजसाहेबांनी काय केलं? अमित साहेबांनी तिकडे जाऊन भांडणं करतात, बोलतात. माझा कुठला नेता असू द्या, कुठला राजकीय पक्षाचा हे असू द्या,
सगळ्यात पुढं माणूस उभा राहतो केस घेण्यापासून सगळ्या गोष्टीवर, मग तो दिसत नाही का? आमची दुःख दिसत नाहीत का? आता एखाद्याने कमेंट टाकली, अंड भक्त आहेत ना, अंड भक्त लगेच कमेंट टाकतील किंवा काहीतरी बोलतील, त्यावेळेस सगळे लगेच ट्रोल कराल का? कारण की मराठी माणसाच्या नाही हक्कासाठी आम्ही भांडतो. पण ते का कोणासाठी भांडतो ते नाही दिसणार, त्याला सपोर्ट नाही करणार, त्यांच्यासाठी म्हणजे आमच्यासाठी काही रस्त्यावर नाही उतरणार कोण, फक्त कमेंट आणि ह्याच्यावरच चालणार. ती कॉक्रोच पार्टीचं बघितलं, ती पार्टीचं फक्त पेज ओपन झालं 1.9 मिलियन. मग त्याच माणसांनी जर रस्त्यावर उतरून युवा पिढी आपली महाराष्ट्रातली राहणार राजसाहेबांच्या पाठी, भाषण ऐकण्यापेक्षा करा ना कृती. साहेब सांगतात ते या ना रस्त्यावर, सोडा ती सोशल मीडिया, या रस्त्यावर, बघू कसं सगळं बदलत नाही. तुमच्या कामा नोकऱ्यांसाठी भांडणं आम्ही करायची, तुमच्या जॉबसाठी मारामाऱ्या आम्ही करायच्या, त्या खंडणीच्या केसेस कोण घेणार? आम्ही घेणार. 1 रुपया न घेता नाव कोणाचं बदनाम होणार? आमचं होणार. हा, माझ्या एकता ग्रुपच्या पोरांवर त्या दिवशी इथं केस पडले, मग त्यांची काय चुकी होती? म्हणजे मराठी माणसासाठी राजसाहेबांचा जो कार्य करताय, जो मावळा मराठी माणसासाठी जो भांडणं कराल त्याच्यावर केसेस. आता तरी कुठंतरी अंड भक्तामधून बाहेर निघा, सुधरा, कुठंतरी माणसांसाठी उभे राहा, मराठी माणसासाठी उभे राहा, तुमच्या अस्मितेसाठी उभे राहा. अरे लाजा वाटल्या पाहिजेत, हिजड्या हो तुम्हाला, आई झवाड्या हो. तो ज्याने बलात्कार केला तो जेलमध्ये जेवतोय, तो खातोय, आणि इकडं लाट्या कोण खातोय? ज्याचे पोरीवर बलात्कार झाला, ज्याची पोरगी मेली त्याला कुत्र्यासारखं मारला जातोय. ते चालतं, ते सगळं चालतं. तेच काय आपल्याला दररोजची सवय, काय बेंचोत आपल्याला ती सवय झालेली आहे. कुठं नेऊन ठेवाल, कुठं पाप फेडाल? पापाला सामील होणं हा पण पापच आहे. सुधरा, आता तरी सुधरा, हात जोडून विनंती करतो, सुधरा. ह्या वेळेस तरी राजसाहेब काय बोलतायत, कोणासाठी बोलतायत हे जाणून घ्या आणि त्यांच्यासाठी एकदा उभे तरी राहा. नाही भेंचूत महाराष्ट्रात बदल घडला ना, शब्द माझा, राजसाहेबांच्या हातात सत्ता देऊन बघा. मी स्वतः नाशिकला परवाच्या दिवशी होतो, त्र्यंबकेश्वर नाशिक स्वतः फिरलो. त्या दादाचं नाव काय रे, ज्याने आपलं फिरवत होतो, योगेश का काहीतरी नाव आहे, योगेश. त्या दादाने नाशिक फिरवला, एकच शब्द बोलला, दादा साहेबांच्या हातात जेव्हा होता ना तेव्हा नाशिक 1 नंबर होता, आता 3rd क्लास झालाय बोलतं नाशिक. नाशिकचीच पब्लिक बोलते. एकदा हा जो आपला यूथ आहे ना, यूथ खरोखर एकदा उठा, पेटा, होऊ दे, होईल ते होईल. आम्ही केसेस घेऊ, तुम्ही नका केस घेऊ, मी तयार केस घ्यायला. पण बदल घडून का दाखवा. आता खरोखर बदल घडवायची ताकद आणलेली आहे. सगळ्या मराठी माणसांना मी एक विनंती करतो, सगळ्या मराठी पोरांना विनंती करतोय, सगळ्यांनी उभे राहा, एकत्रित व्हा, होईल ते होईल, आर्या पार, बघू जे होईल ते, पण बदल घडवून दाखव. आजारी असताना पण एवढी विनंती करायला मी खाली आलोय, बाहेर येऊन मी बोलतोय, कारण की मला हॉस्पिटलचं दाखवायचं नव्हतं. पण खरोखर एकदा हात जोडून सगळ्यांना सांगतो, आता बदल काढून दाखवा. जय महाराष्ट्र.